कुकविथ मरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन निमित्त खोबऱ्याच्या वड्या बनवणार आहोत। याची रिक्वेस्ट विजया राणे आणि आशा तुंगीर यांनी केली आहे। तर सुरुवात करूयात खोबऱ्याची वडी बनवायला। याकरता लागणारं साहित्य आहे 2 वाटी खोवलेलं खोबरं। इथे मी खोबऱ्याचा फक्त व्हाईट पोर्शन घेतला आहे। याचबरोबर त्याच वाटीने 1 वाटी साखर लागेल। खोबरे आणि साखरेकरता इथे मी 250 ml चा कप वापरत आहे। याचबरोबर लागेल 5 टेबलस्पून दूध। दुधामुळे वडी थोडीशी सॉफ्ट होते। यानंतर लागेल 2 लहान बटाटे किंवा 1 बटाटा। हे बटाटे आपण किसून वापरणार आहोत। बटाट्याने या खोबऱ्याच्या वडीला खूप छान अशी टेस्ट येते। यानंतर लागेल 1 टीस्पून वेलची पावडर आणि 1 टेबलस्पून तूप। सगळ्यात आधी एक जाड बुडाचे भांडे गरम करायला ठेवून द्या। यात ओलं खोबरं, साखर, किसलेला बटाटा आणि दूध टाकून छान मिक्स करून घ्या। हे मिश्रण आपण फुल गॅसवर 5 ते 7 मिनिटे शिजवून घेणार आहोत। मध्ये मध्ये पळीने हलवत राहा। मी खोबरे खवताना अगदी बारीक होऊन घेतले होते। तुम्हाला हवे असल्यास खोवलेला किस कोरडाच मिक्सर मधून बारीक करून वापरू शकता। या ठिकाणी पॅरलली एका ट्रेला किंवा ताटाला तूप अगदी व्यवस्थित लावून घ्या। आता 7 मिनिटांनंतर या मिश्रणातील साखर विरघळलेली आहे आणि थोडेसे घट्ट झाले आहे। आता गॅस मंद आचेवर ठेवावा आणि यात तूप आणि वेलची पावडर टाकून सतत परतत राहावे। या मिश्रणाचा एक गोळा होत नाही तोपर्यंत साधारण 27 ते 28 मिनिटे लागतात या मिश्रणाचा गोळा होण्याकरता। एक महत्त्वाचे सांगावेसे वाटते की हे मिश्रण तयार होताना मध्ये कधीही गॅस फुल करू नका, नाहीतर मिश्रण करपेल आणि वडीला जळकट असा वास येईल। आता या मिश्रणाचा गोळा झालेला दिसत आहे। हे मिश्रण वडी करता तयार आहे। यानंतर लगेचच आपण हा गोळा ट्रे मध्ये काढून तळाला तूप लावून थापून घेऊयात किंवा एका वाटीच्या तळाला तूप लावून मिश्रण अगदी छान थापून घ्या। ही प्रोसेस मिश्रण गरम असतानाच पटकन करायची आहे, कारण जसजसे हे मिश्रण थंड होत जाईल तसतसे ड्राय देखील होत जाईल आणि आपल्याला हव्या तशा वड्या पाडता येणार नाहीत। यानंतर वड्या पाडाव्यात। तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात वड्या पाडून घ्या। इथे मी स्क्वेअर शेप मध्ये वड्या पाडत आहे। थोड्या थंड झाल्या की वड्या काढून घ्या। किती छान वड्या झाल्या आहेत तुम्ही बघू शकताय। यात घातलेल्या बटाट्याने या वडीचा स्वाद आणखीनच वाढवलाय। या वड्या खाताना मध्येच सॉफ्टनेस असा खूप छान लागतो। तर या खोबऱ्याच्या वड्या तुम्ही घरी केव्हाही करून पहा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या वड्या उपवासालाही चालतात। तुम्हाला नक्कीच आवडतील। नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कुकविथ मराला सबस्क्राइब करा। धन्यवाद।